नमस्कार नमस्कार सर. नमस्कार. आज आपण iFly रेस्टोला आला होता. गेट टुगेदर होतं की काय VCचा प्लॅन होता, काय होतं? गेट टुगेदर होतं. गेट टुगेदर. ओके सर. आणि काय ऑर्डर केलं आपण जेवण? मी 4 धनगरी थाळी. धनगरी थाळी. हां. एक पनीर मसाला. अच्छा, व्हेजमध्ये. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही कॉम्बिनेशन तुम्ही आज ऑर्डर केलं होतं. काय अनुभव आला सर? टेस्ट काय वाटतं, म्हणजे जेवण कसं वाटलं आपल्याला? काय खूपच छान होते. जेवत असताना घरी जेवणाचा आम्ही आस्वाद घेत होतो आणि हे आमचे मित्र असल्यामुळेच मित्राच्या इथं येण्याचा योग आम्हाला आला. अच्छा. आणि जेवण करत असताना जे घरगुती तिखट असतं किंवा जे मसाला असतं. अच्छा, म्हणजे मार्केटचे जे केमिकल भेसळयुक्त जे मसाले असतात, जे जसं की कलर्स वगैरे मिक्स करणं, ह्या गोष्टी असतात, त्या तुम्हाला अनुभवायला मिळाल्या? नाही, अजिबात नाही. हेच आमचं वैशिष्ट्य आहे सर. आम्ही जो इथं मसाला वापरतोय, किंवा हळदीपासून ते काळा मिर्च मसाला, ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही ध्यान ठेवतोय आणि ते घरगुती बनवतोय. आम्ही स्वतः त्याचं मॅन्युफॅक्चर करून तेच आमच्या किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये जे घरी आम्ही खातोय तेच इथं सर्वांना सर्व करतोय. बाकी सर्व्हिस आणि स्वच्छता, आमचं हॉटेल कसं वाटलं आपल्याला? सर्व्हिसच्या बाबतीमध्ये पाहुणचार खूपच चांगला होता. प्रत्येकजण असं जवळ येऊन आपुलकीनं वाढत होता. वाढण्यामध्ये तुमच्यामध्ये प्रेम होतं, आपुलकी होतं, जे की आपण घरी सहज अनुभवतो. तोच अनुभव आम्हाला या iFlyमध्ये मिळाला आणि निश्चितच पुन्हा देखील आम्ही येथे येत राहू. थँक्यू सर. या हॉटेलचं नावच iFly आहे, म्हणजे भविष्यामध्ये मी सर्वांच्या वतीनं याची उत्तरोत्तर प्रगती होत राहू अशी शुभेच्छा या प्रसंगी देतो. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आणि आपण व्हेज टेस्ट केलं सर, त्याच्याबद्दल काय सांगू शकाल आपण? व्हेजमध्ये पनीर मसाला मागवलेला होता आणि त्याची जी चव होती तर ती खूपच सुंदर होती. कारण तुम्ही जे मसाला किंवा तिखट जे बनवताय ते घरचं होतं, त्यामुळं जे बाजारातलं केमिकल्स वापरून वगैरे जे काही मसाला असेल किंवा इतर काय असेल तर ते इथं नव्हतं. त्यामुळे त्याची चव खूपच रुचकर होती आणि घरगुती असल्यासारखं वाटलं. पनीरही फ्रेश होतं, ताजं होतं, त्यामुळं भाजीला आणखीनच चव वाटू लागली. सर, एक विशेष सांगू इच्छितो. तुम्ही जे पनीरचं आत्ताच म्हणलात की फ्रेश होतं, तर आम्ही पनीर जे मागवतो ते जिथं मॅन्युफॅक्चर होतं ते डबल प्रेस प्रकार असतो. जे आजकाल लोक काय करतायत की भरपूर विक्री व्हावी याकरिता स्पंजी टाईप बनवतात, पण आम्ही ते डबल प्रेसचं जे आहे दुधावर प्रक्रिया केलेलं ते स्वतःहून फॅक्टरीतनं जाऊन आणतो, त्यामुळं ते तुम्हाला तशी चव लागते. बरोबर. अजून एक बोलायचं होतं सर, जर आम्हाला काही सल्ला द्यायचा असेल, म्हणजेच सजेशन, तर तुम्ही काय देऊ इच्छिताय? सल्ला देण्यासारखं तर काही वाटलं नाही, कारण तुमच्याकडं जे अन्न मिळतंय तर ते खूपच रुचकर आहे. त्याचबरोबर तुमची सर्व्हिस आहे, तर सर्व्हिससुद्धा खूप चांगली दिलेली, की इतर ठिकाणी तेवढी काळजी घेतली जात नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस येत होता, रोटी कमी आहे का, काही आणखी पाहिजे आहे का, प्रत्येक गोष्ट तुम्ही विचारत होता. त्यामुळे तुमच्या सर्व्हिसमध्येही कुठेही कमतरता भासलेली नव्हती. थँक्यू सर, आपण आलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. थँक्यू, धन्यवाद.